डी.व्ही. सरांच्या बाबतीत असं घडायला नको होतं। शेवटी गोदा काकू म्हणते तेच खरं आहे। डी.व्ही. सारख्या प्रामाणिक माणसाला इथे जगूच दिलं जात नाही। गोदा काकूची अवस्था ही तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये देवयानी। एखाद्या माणसाला घराचा आधार का म्हणतात हे तुमची अवस्था बघितल्यावर लक्षात येतं। काय दोष होता दादूंचा? आतापर्यंत बाबांची आठवण आली की इथे येऊन बसायचे। दादूंच्या बाबतीतही असंच घडेल असं वाटलं नव्हतं। मलाही वाटलं नव्हतं असं काही घडेल। परिस्थिती आपल्यासमोर अचानकपणे असं काही चक्रव्यूह निर्माण करते की आपली इच्छा असो अगर नसो आपण त्यात गुरफटत जातो। आता डी.व्ही. सरांना कुठे माहित होतं की त्यांच्या बाबतीत असं काही घडणार आहे? पण दादूंनी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाहीये, मग असा विचार तरी कशाला करायचा? आपण स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या ना तरी आपले बरेचसे निर्णय परिस्थितीच ठरवत असते। परिस्थिती 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 ही परिस्थिती जवळच्या माणसांची वाट बघायला मलाच का भाग पाडते? देऊ परिस्थिती समोर एवढ्यात हार मानू नकोस देवयानी। बाबा नेहमी म्हणायचे परिस्थिती कायम बदलत असते। तसं असेल काका तर दादूंच्या बाबतीतच परिस्थिती बदलायला तयार का नाहीये? देऊ साक्षी असून किती दिवस हे असंच चालू राहणार आहे? देऊ अगं देऊ श्राऊ हे मॉम, मला कोणी जाताना बघितलं तर? ती साक्षीना नेहमी बाहेरच तडमडत असते ग। आता बाहेर कोणीच नाही, मी स्वतःहून बघून आले। तू नको काळजी करूस, तू जा। ए थांब, बाहेर कोणी विचारलं तर काय सांगशील? काय सांगू मॉम? काहीही सांग, पण विक्रमादित्यने पार्टीला बोलवले असं अजिबात सांगू नकोस। तेवढी बाई काळजी घे। मॉम, हे असं असून किती दिवस करायचंय आपण? तुला होणारा त्रास कळतोय ग मला, पण या घरातल्या मूर्ख लोकांना समजत नाही त्याचं काय। पळून गेलेल्या दादूंचं किती दिवस कौतुक करत बसणारेस कोणास ठाऊक। यांना ना जुन्या गोष्टी कवटाळून बसण्यात जास्त आनंद वाटतो। तू मनावर घेऊ नकोस, तुझा पार्टीला। ए थांब, मीच येते तुला गेटपर्यंत सोडायला। चल चल चल। आज पुन्हा तेच घडलं जे काही वर्षापूर्वी तुमच्या बाबांच्या बाबतीत घडलं होतं। असा सुटकीपणा होता, तोच मग कायमचा मनात घर करून राहिला। तेव्हापासून रोज सकाळी उठताना आज तरी हे परत येतील अशी अपेक्षा धरून आपलं कामाला लागायचं। एवढंच माझ्या हातात उरलं। खरं तर मी आणि तुमच्या दादूंनी यांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला, काहीच हाती लागलं नाही। तीच भीती आता मला दादूंच्या बाबतीत वाटायला लागली। आई आई अगं, बाबांच्या बाबतीत जे घडलं तेव्हा ते बॉर्डरवर होते ना, आपल्यापासून खूप लांब होते। म्हणून तू आणि दादू, तुम्हाला त्यांना शोधायला एवढा त्रास झाला। दादू तर कदाचित या शहराच्या बाहेर सुद्धा गेले नसतील। आपल्याला आता त्यांची काही दिवस वाट बघावी लागणार आहे, इतकंच।
पण असे वाट पाहणं कधीही न संपणार आपल्याच नशिबात का? रडू नकोस आई. साक्षी म्हणते तसं दादूंना शहराच्या बाहेर नक्कीच नेलं नाहीये. पण ते कुठे आहे ते आपल्यालाही माहित नाही. मला माहिती आहे. बाबांच्या बाबतीत जे घडलं ते मी दादूंच्या बाबतीत कधीच घडू देणार नाही. देव, म्हणजे तू काय करणार आहेस? साक्षी, तू आईची काळजी घे. देव, येस, एन्जॉय एव्हरीबडी, एन्जॉय. आज आमची लढाई संपली म्हणण्यापेक्षा सुद्धा आम्ही लढाई जिंकलो. तो डी.व्ही. देशमुख कायमचा संपला. आज कळलं असेल त्या देशमुखानं आमच्या बरोबर टक्कर घेण्याचा परिणाम काय होतात ते. हा, सो चीयर्स एव्हरीबडी. चीयर्स. Hey baby, come here. विक्रम, फ्रेंड्स, ओळख करून देतो. या आहेत श्रावणी देशमुख. देशमुख घराण्यातील अजून एक नमुना. विक्रम, काय बोलतोयस तू? हेच आम्ही तुला विचारतोय. काय चाललंय? तुझा तो फडतूस जादू घरातून गायब आहे आणि तू इथे सेलिब्रेट करायला आलीस? हा, लाज नाही वाटत तुला? अँडी, ही पार्टी आपण का ऑर्गनाइज केली सांग ना. डी.व्ही. देशमुख लढाई हारले म्हणून. राईट, डी.व्ही. देशमुख लढाई हारले म्हणून. आणि ती पार्टी तू सेलिब्रेट करायला आलीस. तुला काय वाटलं तू राजेश शिर्केंची लीड मॉडेल आहेस? विक्रम, मी आहे लीड मॉडेल. तू थट्टा करतोयस ना माझी? सांग ना या सगळ्यांना की तू माझी थट्टा करतोयस. श्रावणी देशमुख, थट्टा करायला सुद्धा एक लायकी असावी लागते, तेवढी सुद्धा तुमची कधी नव्हती. आणि लीड मॉडेल तर तू आमची कधीच नव्हतीस. तुझ्या दादूंशी सुरू असलेल्या आमच्या लढाईतलं तू फक्त एक प्याद होतास, प्याद. समजलं? नाव गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. अरे पण विक्रम, तुझ्या प्रोजेक्टच्या प्रत्येक होर्डिंगवर ही आहे आणि टीव्ही ऍड नसेल. उद्यापासून एकही होर्डिंग वरती ही नसेल कधीच. समज? हे गेट लॉस्ट. I said get lost. हॅलो. हॅलो, विक्रमादित्य. यापूर्वी तुम्ही मला भेटण्याचा आग्रह करत होतात आणि मी नाकारलं होतं. पण आज मला कळतंय माझी खूप मोठी चूक झाली आणि ती चूक सुधारण्यासाठीच मला आज तुम्हाला भेटायचंय. राजा, पण आज आम्हाला तुला भेटायला वेळ नाही, रादर आम्हाला इंटरेस्ट नाही. विक्रमादित्य, हे बघा, खूप महत्त्वाचं बोलायचंय तुमच्याशी, प्लीज. पण तुझ्याशी बोलण्यासारखं आता आमच्याकडे काही फारसं महत्त्वाचं उरलेलं नाही. तू फोन ठेवू शकतेस. विक्रमादित्य, मला फक्त 5 मिनिटं हवीत तुमची. ठीक आहे, दिली 5 मिनिटं. मी कुठे येऊ भेटायला? तिथेच जे आपल्या भांडणाचं मूळ कारण आहे, शाळा. स्वर्गीय हंबीराजे शिर्के स्मृती विद्या मंदिर. शाळेत? आत्ता यावेळी? प्रॉब्लेम असेल तर येऊ नकोस. नाही नाही नाही, मी येते. ठीक आहे, आम्ही 15 मिनिटात तिकडे पोहोचलो असं. ठीक आहे, बाय. हे फ्रेंड्स, एन्जॉय. सॉरी पण मला जावं लागतं. एन्जॉय.
हे काय विक्रम, आत्ता पार्टी चालू झाली आणि तू कुठे चाललायस? हा बेबी, एक महत्वाचं काम आहे म्हणून जावं लागतं. रिक्षा हंबीराव राजशिर्के विद्यालय. जास्त पैसे होतील. ठीक आहे चला. बसा. राजे यावेळी आवाज नव्हे. काय आवाज? पैसे घे. होय साहेब. 10 रुपये आणि गायब व्हायचं इकडनं. चल. बस. हे घ्या. विक्रमादित्य. या. या देवयानी देशमुख. या. हे बघा, मला माहिती आहे आजपर्यंत आपण भांडतच आलोय, पण दादूंचं किंवा माझं तुमच्याबरोबरचं भांडण फक्त मुलांच्या भवितव्यासाठी होतं आणि हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही असं नाही वागू शकत. असं म्हणजे? दादू कुठे आहेत? दुसरे दादू कुठे? आम्हाला काय माहित? तुम्ही खोटं बोलताय. भांडणाचा राग म्हणून तुम्ही गायब केलं आम्ही. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. दादूंचं फक्त तुमच्या बरोबरच भांडण होतं. हे बघ, आम्हाला जे माहिती आहे ते आम्ही तुला सांगितलं. नेहमीप्रमाणे आताही जर आमच्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल, जाऊन पोलीस केस करा आमच्या विरुद्ध. जा करा पोलीस केस नेहमीसारखी. तुम्ही किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मला माहिती आहे. मला माहिती आहे ह्या मागे तुमचाच हात आहे. हे बघ, तू जर हेच सांगण्यासाठी इथे आले असशील तू जाऊ शकतेस. जा. विक्रमादित्य, हे बघा, आपल्या भांडणाची एवढी मोठी शिक्षा नका देऊ आम्हाला. आज दादूंना काही झालं ना तर आमचं सगळं घर कोलमडून पडेल. मी हात जोडते, हवं तर मी पाया पडते तुमच्या. प्लीज प्लीज दादूंना सोडा. अरे वा, तुझ्या दादूसाठी तू आमच्या पाया पडणार? हा, बर पडा, पाया पडा. या. नीट. नीट. बस. उभ्या राहा. उभ्या राहा. उभ्या.
तुमच्या दादूला जर आम्ही परत आणणार नसतो तर तुमच्याकडनं पाया पडून घेण्यात काय मतलब आहे? आणि आमचा दर्जा अजून एवढा घसरलेला नाही. हे बघा, मला माहिती आहे तुमच्या कन्स्ट्रक्शनवर मी स्टे ऑर्डर आणली म्हणून तुमचा राग आहे. तुम्हाला आठवतं तुम्ही मला विनंती करत होतात की स्टे ऑर्डर परत घे. आज दादूंसाठी मी तेही करायला तयार आहे. गैरसमज तुला काय वाटलं? तुझ्या त्या स्टे ऑर्डरमुळे आमच्या जागेवरचं आमच्या मॉलचं बांधकाम थांबणार आहे? हा? काय 3 वाजता यायचं ना? स्टे ऑर्डर उठवल्याचा कोर्टाचा जो निर्णय लागणार आहे ना उद्या, त्याची प्रत आहे आमच्या हातात आज. स्टे ऑर्डर विनंती. आम्हाला हे कळत नाही तुमच्या घराण्यात काय ते शहीद होण्याची, चांगल्या गोष्टीसाठी प्राण देण्याची परंपरा वगैरे. मग तुझ्या दादूसाठी तू काय एवढी काळजी कर? या सगळ्या गोष्टीमुळे चांगल्या कामासाठी जर दादू झाला तुझा शहीद तर काय चांगलंच आहे की, होईल आपोआप शहीद. हा विक्रमादित्य, स्टे ऑर्डर हटवली किंवा दादूंना गायब केलं म्हणून तुम्ही जिंकलात असा गैरसमज करून घेऊ नका. ही लढाई मी जिवंत असेपर्यंत लढणार आहे. तुझं दादूच आहे. दादूंच्या केसाला जरी धक्का लागला ना तर यावेळी माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. इम्प्रेस इम्प्रेस. दादूच्या केसाला जरी धक्का लागला तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. इम्प्रेस. वा देवयानी देशमुख, आम्हाला आजपर्यंत वाटलं होतं की तुम्ही एखाद्या गरीब गाईसारखे आहात, साध्या. नाही, हिम्मतवान धडाकेबाज आहात तुम्ही. वा देवयानी देशमुख, तुमची हिम्मत बघून आम्हाला फार आनंद झालाय. पण तुम्ही जितक्या हिम्मतवान आहात ना तितक्याच तुम्ही खूप मूर्ख आहात. आणि आज तुम्ही या ठिकाणी येऊन आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय आम्हाला? आम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही आज या अशा ठिकाणी आम्हाला भेटायला आलात, अशा या निर्जन ठिकाणी की जिकडे बघणारं कोणी नाही, कोणी साक्षीदार नाही, कुठलाही पुरावा मागे राहणार नाही. आणि विक्रमादित्य राजशिर्क्यांची पद्धत अशी आहे की आम्ही कुठलाही पुरावा मागे ठेवत नसतो. पुढे येऊ नका, तुम्ही काही करू शकणार नाही. आम्ही काही करू शकणार नाही. नाही, हे बघा देवयानी देशमुख, आम्ही आता तुझ्या मर्जीशिवाय आणि आमच्या मर्जीने काहीही करू शकतो. काही. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज मला घरी जाऊ द्या.